Hello, students, and all my friends. Welcome on this my channel, English Guru Arne sir. बघा मित्रांनो, आपलं हे चॅनल असं आहे सोप्या भाषेतून सोप्या मराठी भाषेतून तुम्हाला इंग्रजी कशी आली पाहिजे याबद्दलचं हे चॅनल आहे. आणि बघा एकदम सोप्या भाषेत मी सांगत असतो. जर काही तुम्हाला अर्थ नाही तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगत जा. बघा आज आपण शिकणार आहोत कधीही न पाहिलेली भाषांतराची खास पद्धत. तर बघा परीक्षा जवळ आली, घाबरून जाऊ नका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं जे एक उक्ती आहे आपण म्हणतो ते. बघा उद्या परीक्षा आहे आणि परीक्षेमध्ये आपल्याला जवळपास 5 मार्काचा प्रश्न येतो की ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश. म्हणजे एखादं वाक्य आपल्याला परीक्षेत दिलेला असतो आणि तो आपल्याला ट्रान्सलेट करायचा असतो. समजा मराठी दिला असतं तर इंग्रजी करायचा असतो. बहुतेक मराठीमध्ये दिलेला असतो तर इंग्रजी करायचा आणि इंग्लिश दिला तर मराठीमध्ये करायचा. पण मित्रांनो कसा करायचा? आता मी काय करू, परीक्षा जवळ आली, मला तू काहीच करू नको, तू फक्त इंग्लिश गुरुचे व्हिडिओ बघ आणि काय अडचण नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांग. बघा या ठिकाणी हे करत असताना मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. All students every day watch my all video and write down notes on your notebook. Then you make practice. लय सोपं आहे मित्रांनो, प्रॅक्टिस करणं काय अवघड नाही. एक सोपं तुम्हाला idea सांगतो. आपण आज दिलेली 4-5 वाक्य घ्यायची, आरशा पुढे भरायचं. माय नेम इज रमेश, माय नेम इज सुरेश, जे वाक्य दिलं असेल, आता इथं मी वाक्य दिले बालाजी शुड लर्न इंग्लिश, अशा पुढे जायचं, असं आहे, असं म्हणायचं आणि भ्यायचं नाही. कसं व्हायला माहितीये का, मी कसं बोलू सर, मला तर काहीच येत नाही, आता नेमके ते एबीसीडी यायली आणि नेमके शब्द वाचायला. अरे बाळा इथून तर तुझी सुरुवात आहे. बघा इंग्रजी येणं फार गरजेचं आहे. आपल्याला इंग्रजी नाही आली तर आपल्याला कसं मोबाईल घेतं तर मोबाईलमध्ये पहा, मोबाईल काढल्यानंतर आपल्याला पटकन ते इंग्लिश मधून बरीच येते माहिती. म्हणजे मग त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बघा इथं बालाजी शुड लर्न इंग्लिश, हे जर लर्न हिंदी हे मी वाक्य मराठीमध्ये इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. आता ते मराठीमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं, मग त्यासाठी मी एक ट्रिक्स आणली आहे जी तुम्ही कधी पाहिलीच नसाल. बघा आता बरेच जण सांगतात बऱ्याच गोष्टी, सर आम्ही बघितलं हो याच्यावर युट्यूबवर बरेच असे व्हिडिओ आहेत. पण मित्रांनो काही व्हिडिओ असे आहेत ते इंग्लिश असं बोलतात खडखड की आपल्या डोक्यावरून नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आपलं तसं नाही, आपलं बेसिक पासून हळू बाळांनो सांगणे. पहा चिमुकल्याच्या असं लहान जे बालगोपाळ आहेत, बालगोपाळ म्हणजे पहिली 10वी जन्मून लहानच असत, त्याच्यासाठी एकदम साध्या सोप्या सरळ भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. पहा की तुम्हाला समजलं पाहिजे. उगाच कसं बडबड इंग्लिश सांगितलं, ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी, बालाजी शुड लर्न इंग्लिश, हाऊ आय कॅन ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी, काय समजतं का तुम्ही पटकन? नाही समजलं मित्रांनो. हे एवढ्या जर फास्ट बोललो किंवा इंग्लिश टू इंग्लिश बोललो तर तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून मी एकदम साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला हे ट्रान्सलेशन करून दाखवणार आहे. ट्रान्सलेट करत असताना मित्रांनो आपल्याला पुन्हा एक दुसरं, सर मला ग्रामरच येत नाही. आता ग्रामर येत नाही बा, ठीक आहे, ते ग्रामर सोडून दे, जळू दे, आपल्याला तेव्हा ग्रामर नंतर शिकू आपण हळूहळू. पण सुरुवातीला परीक्षा जवळ आली आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, काहीच नाही बाळांनो. या ठिकाणी बघा की या ठिकाणी जो नाव आहे, समजा नाम सर्वनाम. आता नाम तुम्हाला सोपं माहिती आहे, नाव कोण आहे, बालाजी नाव आहे. तो काय करतो, शुड म्हणजे पाहिजे. आता हे शब्द एवढे आपले आले, एवढे शब्द आपल्याला आले पाहिजे. शुड म्हणजे पाहिजे, लर्न म्हणजे शिकणे आणि हिंदी म्हणजे भाषा आहे, बरोबर. मग काय लिहिणार तुम्ही मला सांगा बरं इथं. आता या ठिकाणी आपण लिहायचं आहे की बालाजी हिंदी शिकला पाहिजे. काहीच नाही इथे, एक तुम्हाला आयडिया सांगतो मित्रांनो. बघा एकदम सोपी माहिती आहे. काय करायचं आपल्याला, सुरुवातीला सर्वप्रथम आपण एकच करायचं आहे की हे जे बालाजी शब्द आहे इथे लिहा, बालाजी, आता पहा हा शब्द, हे जे नाव आहे ते मी लिहिलं बालाजी. आता हे नाव लिहिल्याच्या नंतर आपल्याला एक करायचं आहे मुलांनो की काय रे बालाजी, बालाजी म्हणजे काय, नेमकं नाव काय, हे नाव आहे पण ते काय, बालाजीने काय केलं पाहिजे, बालाजी काय केलं पाहिजे बघा बरं.
बालाजी हिंदी शिकला पाहिजे. आता हे बालाजी शब्द झाला, नंतर हा शब्द पहा. सुरुवातीला इथे गेलो आपण, पहिला शब्द दिला हे लक्षात ठेवा. मी एक फॉर्म्युला सांगेल तुम्हाला, काहीच व्हायचं नाही. आपण परीक्षेत गेलो एकदम आरामशीर बसायचं, मस्त पद्धतशीर पेपर सोडवत असताना हे आपल्याला ट्रान्सलेशन आलं, पहिला शब्द काय असो काय असो, ही असलं, ही जरी असलं तर तो लिहायचं, शी असेल तर ती लिहायचं, मुलीचं नाव असलं तर जे असेल ते नाव लिहायचं आणि सुरुवात करायची. हे पहिला शब्द द्या मित्रांनो, याचं नाव बालाजी लिहिलं, नंतर काय असं उलटे यावं, हे काय करा, हे असं बाण आहे का, हे असं या इथून हे बाण असा, नंतर हे, नंतर हे, किती सोबत. पण आपल्याला थोडेफार तरी शब्द आले. आता मला तर वाटतं तुम्ही 10वीला गेले म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे सगळे शब्द येत असतील, पण बऱ्याच ठिकाणी असे काही काही ट्रिक्स आहेत. हे बाण आहे, हे बाण असं उलट फिरवायचं, इथून गेलो आपण असं फिरायचं इकडं. बालाजी हे काय हिंदी, बालाजी हिंदी लर्न म्हणजे शिकणे. आता लर्न म्हणजे शिकणे पाठ केले हो, वाटत काय नाही, तसं नाही लिहायचं. बालाजी हिंदी म्हणजे त्या वाक्याचा अर्थपूर्ण बोध झाला पाहिजे. पहा, जे आपण वाक्य लिहितो त्या वाक्याचा अर्थपूर्ण बोध होईल असे शब्द आपल्याला टाकायचे आहेत. आता बालाजी झाले, हे बालाजी, नंतर हिंदी लर्न म्हणजे शिकला, शिकणे आहे पण शिकले, शिकला, बालाजी हिंदी शिकला, आणि शूड म्हणजे पाहिजे. आता हे पहिलं वाक्य झालं सर माझं. आता पुढे पुढे चालण्याचं आवड झालं वाक्य हो, मला कळलं, लक्षात येत नाही. सांग तुम्हाला, घाबरू नको, मी आहे. इंग्लिश गुरु विथ यू. ओनली वॉच ऑल व्हिडिओ अँड राईट डाऊन नोट्स ऑन युअर नोटबुक. मी जर तुम्हाला इंग्रजी जास्त बोलायला लागलो तर मग दिसत काय नाही हो, सर आता पुन्हा सुरू केली इंग्लिश टू इंग्लिश. इंग्लिश टू इंग्लिश नाही शिकायचं बघ, इंग्लिश टू मराठी. आपल्याला जे जे काही मी माहिती सांगतो ते आपल्याला निव्वळ मी इंग्लिश टू इंग्लिश तुम्हाला बोलत राहिलं कमी आहे, म्हणजे सोपे सोपे वाक्य सांगितले तुम्हाला कळतील, पण तुम्हाला माहिती देत असताना सुद्धा इंग्रजी शब्द वाक्य सांगून तुम्हाला त्यातून मराठीमध्ये सांगत असतो. आणि जर एखादा शब्द नाही चुकला तर मला कमेंटमध्ये सांगा, सर मला या शब्दाचा अर्थ लर्न असो, शोड असो, काय पण याच्यामधला एखादा अर्थ नाही समजला, तुम्ही मला 100% सांगा. आय एम रेडी, मी तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी तयार आहे. आता बघा दुसरं बघा मित्रांनो, आपण एक पुढचं वाक्य घेऊया. मला एक वाक्य सांग, लक्षात येईल तुमचं पण. यू कॅन जम्प. आता पहा, यू कॅन जम्प. आता किती सोपं आहे, UMP. आता हे जर एवढं सोपं तुम्हाला जर 10वीला जाऊन वाक्य येत असेल तर मग थोडं अवघड आहे, पण इंग्लिश गुरु असल्यावर काही भ्यायचं काम नाही. आता पहा, तर मी काय करणार तुम्हाला लक्षात ठेवा. आता एक सांगा मुलांना, YOU आपण पहिलीपासून ते 10वी पर्यंत आलो असं आपण समजून घ्या. आणि यू म्हणजे काय, तू किंवा तुम्ही. आता यू आपण तू लिहिलं, समजा यू म्हणजे तू आहे का नाही, तू काय रे, जम्प म्हणजे उडी. आता उडी, तू उडी शकतो असले का नाही, तू उडी, तू उडी मारू शकतो, तू उडी मारू शकतोस, किंवा तुम्ही उड्या मारू शकता. पहा, आपल्याला तू असेल तर एकच नाही, तू उडी मारू शकतोस, आणि अनेक असेल तर तुम्ही उड्या मारू शकता. पहा, एकदम सोप्या आणि साध्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. अजून मित्रांनो जर तुम्हाला काय समजत असेल एखादं की सर याच्यामध्ये कोणते वाक्य कधी यावं, कोणता कर्म आहे, पहा मी तुम्हाला सांगतो. कर्ता, कर्ता कर्म क्रियापद हे आपल्या मराठीमध्ये आपण जेव्हा व्याकरण शिकतो लक्षात ठेवा कोणतं आहे बघा. हे बालाजी करता आहे, हे कर्म आहे मधलं हिंदी, आणि पाहिजे क्रियापद आहे, शुरू हे क्रियापद आहे. म्हणून लक्षात ते तर तुम्हाला माहिती आहे, पण एवढं सुद्धा करत असताना इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करत असताना मित्रांनो आपल्याला हे लक्ष ठेवायचं, करता घेतला एकूण उलट यायचं, आपोआप क्रियापद येते, नंतर जे राहिलं पार्ट्स ऑफ सेंटेन्स ते पुढे घ्यायचं आहे. पुढे पहा, तिसरं सांगा, स्नेहवंत. स्नेहा, SNEH, स्नेहा वांट मॅथ बुक
टुडे. आता पहा बरं, या ठिकाणी मग केलेलं स्नेहा वांट मॅथ बुक टुडे. आता एवढं मोठं वाक्य मिळेल मित्रांनो, पण तुम्हाला जर लक्षात नसेल येत तर तुम्ही काळजीपूर्वक पहा. आता स्नेहाला, आता पहा स्नेहा इथं लावल्या, स्नेहा स्नेहा आणि काय वांट म्हणजे पाहिजे ला, स्नेहाला काय पाहिजे मित्रांनो, स्नेहाला कधी पाहिजे पण. आता इथून सुरुवात झाली, आता शेवटी जा. इथे एक असा बनवारा, इथे एक बनवारा आणि हे असं करायचं पाठीमागायचं. काय केलं मी पहिल्यांदा सुरुवातीला हे मत होतं की सुरुवातीचं जो करता आहे ती इथे स्नेहाला काय पाहिजे, टुडे बुक मॅथ वाट. आता म्हणजे मित्रांनो काय लिहू, अवघड झालं नाही, लक्षात दे ना, खायला बाळा येतो. स्नेहा इथं लिहिलं, टुडे म्हणजे काय, स्नेहाला आज गणिताचे पुस्तक पाहिजे. सांग मला बरोबर आहे का, स्नेहाला आज गणिताचे पुस्तक पाहिजे, बरोबर आहे. स्नेहाला आज गणिताचे पुस्तक पाहिजे. आता कोणतं पुस्तक पाहिजे बाळांनो, गणिताचं पुस्तक पाहिजे. वांट म्हणजे शकणे नाही, पाहिजे. या ठिकाणी वांट म्हणजे पाहिजे असा आपल्याला शब्दशः अर्थ इथे या ठिकाणी घ्यायचा आहे. स्नेहा टुडे म्हणजे आज, हे पा बुक नाही, आता पुस्तक गणित असले याचं नाही. काय व्हायला माहिती का सर, मला ते तुम्ही उलट यामध्ये असं उलट्या मार्गांचं ते यामध्ये आलो की हो. आता स्नेहा झालं, टुडेचं आज लिहिलं, इथं पुस्तक गणित पाहिजे, असं जमते का नाही आपण. पण हे मॅथ बुक हा एकच शब्द आहे, लक्षात ठेवा. आपण कधी माहिती का एखादा शब्द घेत असताना त्या ठिकाणी आपण त्या शब्दाची मर्यादा कुठपर्यंत आहे बघा. एखादा शब्द असतो ना, मॅथ बुक हे एकच शब्द आहे, म्हणजे पुस्तक गणित असं लिहायचं नाही. काही आपण कधी चूक करू नका. तीन पुढे घ्या, पुढे एक वाक्य सांग बरं स्नेहा, काय तुझं नाव सांग. शी रीड फास्ट टुडे, शी रीड्स फास्ट टुडे. आता पहा, शी रीड्स फास्ट टुडे. आता या ठिकाणी मित्रांनो या लक्षात ठेवा की आपल्याला शी म्हणजे काय हे आलं पाहिजे. यशाची शी म्हणजे ती, एच ई ही म्हणजे तो. आता हे आपल्याला लिहित असताना पहिला शब्द लिहायचा आहे की शी म्हणजे करता आहे, ती करता कर्म क्रिया, पण तुम्हाला माहित आहे, पण तुम्हाला आपण थोडक्यात सांगतो, शी म्हणजे ती. आता ती काय करते बाळांनो, ती टुडे म्हणजे काय, टुडे म्हणजे आज, ती आज फास्ट म्हणजे जलद गतीने, रीड्स म्हणजे वाचते, ती आज जलद गतीने वाचते, बरोबर आहे. ती आज जलद गतीने वाचते, बरोबर आहे. ती आज जलद गतीने वाचते. आपल्याला हे करत असताना मित्रांनो की त्या ठिकाणी शब्दाचा बरोबर अर्थ लावायचा, नाही कसं होईल. फास्ट म्हणजे जोरात, रीड्स म्हणजे वाचते, टुडे म्हणजे आज. पहा ती, हे लक्ष ठेवा, टुडे म्हणजे आज, फास्ट म्हणजे जलद आणि रीड्स म्हणजे वाचते. ती आज जलद गतीने वाचते. हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला जो क्रम सांगितलाय मी, लक्षात ठेवा, रिवर्स क्रम म्हणजे सर पूर्ण वाक्य नाही. आता मराठी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये फार फरक आहे. त्याचा करता कर्म क्रियापद हे आपण पाठच केले, मी लहानपणी पहा करता कर्म क्रियापद, करता कोण आहे, कर्म कोणता आहे, क्रियापद हे पाठ झाले मराठी बालाजी करता हे मधलं कर्म आणि क्रियापद, हे मराठीमध्ये ज्या मुलांनी तरी लक्षात ठेवा, करता कर्म क्रियापद. पण आपल्याला इंग्रजीमध्ये तसं आहे, करता क्रियापद कर्म असा त्याचा मार्ग आहे, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. पुढचं पहा, ती आज अभ्यास करत झालं नाही. पुढचं घ्या, आय एम रिडिंग अ मॉरल स्टोरी. पहा आय एम reading a moral story.
स्टोरी. आता पहा बरं इथं काय सांगितलंय, STORY. बघा इथं आय म्हणजे मी, बघा तू म्हणजे यू म्हणजे तू किंवा तुम्ही. बघा आता जर दुसरा असेल तर आपण त्याला यू म्हणायचं असतं, परंतु आय असल्यामुळं आपण आता या ठिकाणी मी म्हणायचं यू, दे, ही, सी, इट आपण असं म्हणू शकतो. तर बघा मित्रांनो, आपल्याला हे करत असताना लक्षात ठेवा की आपण कर्ता कर्म हे न बघत असता आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे की आपण काय घ्यायचं आहे. तर मी असेल तर आय घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरं कोणी असेल तर आपण यू घ्या ना. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तर हे बघा इथं आता मी या ठिकाणी 2-3 समजा शब्द सांगितले तुम्हाला, आय, यू, दे. हे आपण घेत असताना नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण काय लिहायचं ते. बघा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी, बघा पुढे पहा. आता या ठिकाणी वर मी स्नेहा घेतलं, तिचं नाव आहे इथं. आता इथं आय असलं मग आपण आय घेणं म्हणजे कोण, आय म्हणजे मी आहे. मग आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की करता कोणता आहे, आय आहे, मी आहे. म्हणजे आय असेल तर काय घ्यायचं, यू असलं तर काय घ्यायचं, हे असलं तर काय घ्यायचं. बघायचं आता इथं काय घेणार मी, आय एम रीडिंगसाठी आयसाठी घेतलं, मी घेतलं. आता पुढे बघा बरं मित्रांनो, आयसाठी मी घेतल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पुढे काय दिलं आहे, मी काय रे, बघा बरं, आय एम रीडिंग अ मॉरल स्टोरी. आता इथं मॉरल स्टोरी जो शब्द आहे तो आता मॉरल स्टोरीसाठी कसं लिहिणार, फक्त थोडक्यात नाही, अ मॉरल स्टोरी. अ म्हणजे काय मुलांनो, एक मॉरल स्टोरी. बघा इथं मॉरल स्टोरी आपण उलट असा बाण घ्यायचा आहे. बाण घेतल्यानंतर मॉरल स्टोरी नाही तर फक्त मॉरल स्टोरीमध्ये आपल्याला कोणती रे, इथं एकाच. बघा अ मॉरल स्टोरी म्हणजे मी काय वाचतो, बघा बरं, बाण थोडा पुढे घ्या. असं कुठून हे वाक्य सुरू होतंय, अ मॉरल स्टोरी म्हणजे मी एक नैतिक नैतिक कथा. बघा काय बरं, काय करतो नैतिक कथा, रीडिंग म्हणजे काय, तर रीडिंग म्हणजे वाचत आहे. आता ॲम म्हणजे आहे बरं या ठिकाणी बघा, मी एक नैतिक कथा वाचत आहे. आता ॲम म्हणजे काय, आहे. इज असेल तर आहे, पण या ठिकाणी आपण ॲमसाठी आहे घ्यायचं आहे. आय एम रीडिंग अ मॉरल स्टोरी, मी एक नैतिक कथा वाचत आहे. आता आपण पुढे पहा, मी एक नैतिक कथा वाचत आहे. हे वाक्य आपण संपूर्णपणे बरोबर लिहायचं आहे. उगाच कुठं मी कथा वाचत आहे असं म्हणजे उलटं नाही राहायचं. पहा जसं आय एम रीडिंग अ मॉरल स्टोरी झालं, तर पुढचं वाक्य बघा, पुढे सांग मला काय ते वाक्य. ते वाक्य आपण घेत असताना विद्यार्थी मित्रांनो की पद्धतशीरपणे लिहिलं पाहिजे, नाही तर कसं आहे अर्थाचा अर्थ बेअर्थ होऊ नये. आता बघा मी एक वाक्य लिहित आहे, आय हॅव प्ले एव्हरी इव्हिनिंग. आता बघा या शब्द आधी समजून घ्या, काय लिहिले मी, आय हॅव प्ले एव्हरी इव्हिनिंग. तर एव्हरी इव्हिनिंग म्हणजे काय, तर प्रत्येक संध्याकाळी मी खेळले पाहिजे. पण लिहित असताना आपल्याला या ठिकाणी आयसाठी मी घ्या. आता पहा इकडं काय आहे, एव्हरी इव्हिनिंग हा शब्द महत्त्वाचा आहे. आता एव्हरी म्हणजे काय रे, दररोज किंवा प्रत्येक आहे का नाही. आपण घेऊया दररोज, मी दररोज संध्याकाळी, हे एकच शब्द घ्यायचा, मी दररोज संध्याकाळी. एव्हरी इव्हिनिंग म्हणजे काय, तर दररोज संध्याकाळी काय केलं पाहिजे बाळा, मी दररोज संध्याकाळी खेळले पाहिजे. आता प्ले म्हणजे काय, खेळणे, मी दररोज संध्याकाळी खेळले पाहिजे. आता पहा बरं इथं मी तुम्हाला सांगत असताना की आपण वाक्य लिहितो, पण ते वाक्य लिहित असताना बरोबर त्याचा अर्थ शब्दशः अर्थ आला पाहिजे. उगाच आपण कोणीकडे अर्थ नाही लिहायचा, कसं होतं मग आपला अर्थ सगळं चुकून राहतो. पहा मी आता आयसाठी काय घेतला, पण मी, आणि इव्हनिंग म्हणजे दररोज संध्याकाळी, आणि काय प्लेसाठी खेळणे. आता खेळलेल्या, मी दररोज संध्याकाळी खेळतो. आता खेळले पाहिजे का, नाही. तर या ठिकाणी आपण लक्षात ठेवा की हॅव म्हणजे आहे, खेळतो म्हणजे चालू आहे. आय हॅव प्ले एव्हरी इव्हिनिंग म्हणजे मी दररोज संध्याकाळी खेळतो.